तुम्हाला मुलगा हवा आहे की मुलगी हवी आहे? मुलगा. मुलगाच हवा आहे का? हा. आता हा क्वेश्चन करणं चुकीचं आहे, कारण घरातल्या सगळ्यांना वाटतं की राम भाऊला मुलगाच व्हायला पाहिजे. त्याच्याने तुला म्हणते दम मार नंतर लग्न. हा ये इकडं. इकडे रोहिणी बसलेली. तब्येत कशी आहे आता रोहिणी? बरं वाटायला? कपडे धुवायची वाळजी. तिच्या हाताने झाला आपण काय कर. बघा या आजी कसं उलट्या बोंबाय चोराच्या. आपण जाऊ कशा म्हणू ती कशा जायची. कशा चोराच्या उलट्या बोंबाय. आपण बाई जाऊ नाही ना वर बाई वर जायची. गप्प बसा आता, बस झालं तुमचं. अवघडच आहे मित्रांनो, काय बोलावं काय नाही तुम्ही सांगा आता. हे असं चला नमस्कार करा. चला नमस्कार. नमस्कार पियू, कशी आहेस तू? हाय कर. हाय. किलबिल पार्टी तुम्हाला हाय करते. हाय. तुझ्या हातात देऊ. आणि ही किलबिल पार्टी तिकडे तोंड करून काय करतीये? ही डाळी सोबत खेळली तिथे तिच्या हातातली डाळ घ्यायला. बेटा काय करतीये तू? मला दिल बनवायचं हे दोघांना बोलून जाईल. दिल बनवायचंय का? ओके. इकडे आजी बसलेली आहे. आजीचा नमस्कार घ्या. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. देव बरे करी. हा देव बरं करी भलं करी. हा इकडे आई बसलेली आहे आणि इकडे कोमल आहे. कोमल हाय. तू काय केलंस? दूध कोणाला केलंस? टिट्ट्याला. ओके. ह्या दोघींसाठी दूध केलेलं आहे. चला चला इकडे या. चला इकडे या. हां चला दूध कोणाला प्यायचंय? हो त्यात तीच लावू लागली. इथं बसा. हा हा बसा. चला बसा इथं. ही काऊन माझ्या खाली चालली 4 वेळा ही? तिचं कायच करू मी. इकडे आई बसलेली बाबा. आता तुम्हाला काय सांगू मित्रांनो, घरी नाही का एक कामवाली बाई लावायची बघा. ही माझी मम्मी ऐकतच नाहीये. का नाही म्हणतीये तिला माहिती. नाही रे भैया, वाडा पाहिजे मोठा मग भांडेवाली लावा लागते. तिला भांडे घासता येत नाही. उभ्यानं भांडेवाली घासत नाही. का नाही घासत? आई पैसे दिले सगळं करत. काय बेटा? हा अच्छा. उभ्यानं भांडे निघत नाही म्हणते ती. त्याच्याने तुला म्हणते दम मार नंतर लग्न. हा ये इकडं. इकडे रोहिणी बसलेली. तब्येत कशी आहे आता रोहिणी? बरं वाटायला? काही तर दवाखान्यात जायचं परत. लोक असं म्हणताय की रोहिणीला पहिलेच तुम्ही वरती खाली करायला नव्हतं लागत. रोहिणी ऐकत तवा ना. हा ती एक कमेंट जशी पण आली की रोहिणीच ऐकत नव्हती. रोहिणी ऐकत नव्हती ना. पप्पा मी इतका मला बोलून टाकू का तुम्हाला? माणसाला ठोकर लागल्याशिवाय अनुभव येत नाही. अरे 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 हे काय करायला तुम्ही? बापरे. हे बघा. तर इकडे बघा. इकडे पिओ हाय. पिओ हाय कर. हाय कर. हाय कर. हाय कर ना. तुझ्या हातात देतो ना. हाय कर ना. सगळं सोंगच आहे. हातातच देवण दिदी. गप 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 गप. चला इकडे बघा. टिट्ट्या तोंड घाल. तोंडात नको घालू ना बेटा. शी ते. हा हा हा. नमस्कार कर. नमस्कार. अरे 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 एवढं एवढं एवढं. अरे एवढं एवढं. हे बघा हे आलं बघा. हे गुड आलं बघा. अरे 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 एवढं एवढं कोमल. किती दिवसाचं प्रेम आहे सांगाय. 8 दिवसाचं. ते दूध आणलेलं आता कशी पळते बघा. हे बघा संपलं प्रेम आता. आहे का? चाल. फोटो करायचा ना. तर बघा हे असं आहे. हा हे नमस्कार करा. करा नमस्कार करा. जय हरी. आमच्या वाघोबाची दैनच होणार आहे आता काही दिवस. या 2 दिवसात तर झालेलीच आहे, पण जेव्हा बाळ होईल तेव्हा पण दैन होणार आहे आणि ते आम्हाला ते सहन करावंच लागणार आहे. बाकी कोमल आहे सांभाळणारी. हे बघा दिसलं तुम्हाला? अशा दोघींनाही दूध पण तिथं बिचारी स्वतःकडे लक्ष देणं आहे ना या दोघीच्या नादामध्ये. काय साची काय बोलाव. परीला दिल काढायचे ना.
दिल काढायचे परीला. उडदाच्या डाळीचं उडदाची जायचं. उडदाची डाळ घेतली तर दिल काढायला ते त्याजवळ हाताने मारला. तर मित्रांनो तुम्हाला एक असं सांगायचं आहे की आता जे आहे डॉक्टरांनी 15 दिवसाचा टाईम मागितलेला आहे ना चेकअपसाठी. 15 दिवसांनी बोललो ना, 15 दिवसानंतर बाळाचं वजन वगैरे चेक करणार आहे आणि 15 दिवसानंतर जर कधी वाटलं डॉक्टरांना तर लगेच तारीख सांगून लगेच डिलिव्हरी करून घेणार आहे. तर असा एकंदरीत विषय म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, कारण की काल बऱ्याचशा लोकांना कमेंट्स केल्या की दादा काय झालं, तर त्यांना पूर्ण व्हिडिओ नव्हता बघितला, तर आता व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून तसं नाही, कमेंट्स येत आहेत. त्यामुळं म्हटलं चला आज आपण तुमच्यासोबत शेअर करूया. आणि ही टिट्ट्या आहे ना, टिट्ट्या दिसतो तेवढा साधा नाही आहे, टिट्ट्या पण आता कोमलच्या अंगावर चांगलाच झालेला आहे. काय कशी बॉटल पकडायची सूद नाही, तिला प्यायचं नाही, ती नाही खायचं चावायचं ते निघतो उठून बसून हां चावायचं ते नाही. आणि आमचा टिट्ट्या जो आहे ना तो आहे तसं सांभाळू शकतो, म्हणजे मी कोमल, कारण की आमच्या अंगावर आहे तेवढा तो, मम्मी पप्पापेक्षा पण आहे आमच्या अंगावर, त्यामुळं तिथं ताण नाही आणि राहतो आमच्यासोबत. बघा किती हॅप्पी राहतो. हां जय हरी. बेटा ओमा कुठे, ओमा कुठे, ओम ओम कुठे, ओम कुठे, ओम रोहिणी कुठे, रोहिणी कोमल कुठे, कोमल हां पिऊ कुठे, पिऊ पिऊ सगळ्यात जास्त आवडती बरं का. आहे का पप्पी, बाप्पा बाप्पा पप्पी घेऊन आली, पप्पी घेऊन एवढं असं लागतं का. हां चल घ्या, हे बघा. अरे 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 परत एकदा चला, परत एकदा घ्या पप्पी, घ्या पप्पी घ्या. अरे चावशीन मला. बस चावत तर नाही तशी ती, प्रेमामध्ये पण खुशीमध्ये सांगता येत नाही एखाद्या वेळेस. झालं का. हां कधी एखाद्या वेळेस खुशीच्या भरात सांगता येत नाही, त्यामुळं आम्ही जर सतर्कच राहतो. कसं आहे पिलुंडाला सांगता येत नाही की चावतोय काय काय कळत नाही. हां हां मारू नये बेटा, आपली मम्मी आहे ना. हां ते समजून सांगायला लागतं प्रत्येक वेळेस, मम्मी आहे मम्मी आहे, त्यावेळेस त्या गोष्टी समजतात मित्रांनो. आणि दिवसाचं यांना काय माहिती का, लेकरं पण आपल्या सोयीनुसार बघत असते. म्हणजे 4 वेळा ते दूध का मागतात, कारण की ते चावायची गरज नसते, फक्त दूध पाण्यासारखं गिळायचं पोट भरून जातं, असं त्यांचा विषय असतो. म्हणून ते 4 वेळा काय करतात, दूधच मागतात. मम्मी दूध, मम्मी दूध, मम्मी दूध. जास्त तुमचं दूध जास्त दिवस चालणार नाही आहे, तुम्हाला आता पोळी भाजी खात लागणार, कारण की तुम्हाला सगळे जाता आलेले आहेत. चल इकडं मम्मीला झटूच नको, इकडे चल तू. पप्पाला आवाज आहे, दाखवायचं ह्याच्यात दाखव, हां दाखवा. हे बघा पाहिलं का तुम्ही. पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले हा बोर गेले पप्पा. आणि ऑर्डर्स जे आहे मित्रांनो, ऑर्डर जे आहेत ना ते थोड्याफार पडत आहे, एक दोन दिवसाला एक पडत आहे. पण आता त्या कंप्लीट करायचे म्हटलं तर त्यामध्ये आता 2-3 दिवस मला वाटतं किचनच बंद ठेवा. आणि जे तुम्हाला सांगितलं मी कामवाली बाई ठेवायची आहे, तर हो, तर माझा आता विषय चालू आहे फक्त लादीसाठी आणि मांड्यासाठी कामवाली बाई ठेवायची आहे. घरातला सगळा पसारा आता मी 2 दिवसात काढून टाकणार आहे, तुम्हाला सगळं दिसणार आहे व्हिडिओमध्ये. सगळा जेवढा पसारा असेल का तेवढा सगळा रिकामं करणार घरामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल की ओम दादा तू घराची कशी काय पलट केली, ते गरजेचं आहे. आणि जे रोहिणी डिलिव्हरी व्हायची आधी ते आम्हाला करायचं आहे, कारण की मागच्या रूममध्ये पसारा खूप झालेला आहे. काय म्हणते कोमल, हां तुझी इच्छा काय, रिकामा पसारा भंगार टाकायला पाहिजे नाही. तुम्ही किती दिवस सांभाळून ठेवणार सांगा. भांगात नाही ते दादाच सामान, दादा सांगितलं मी सामान काढून फेका म्हणून तुमचा. कुठं टाकून दादा नाही ते काम नाही करतात, संपला त्यांचा विषय आता. करता हां नाही काढून टाकवत त्यांचं सामान काय. तर त्या आजीचं आमच्या काही कळलं, आजी काय काम आहे बा आजीचं आमच्या. मग नाही तर काय मारूच तर काम करीन का. झालं का, गुड गर्ल. हां ते बघा या असे यांची हसी मजाक दिवसभर चालू होती पिऊची परीची. हां काय बेटा तू, हां बरं झालं का. नुसतं अंगावर यायचं काय नाही. आता कसं लपोतीला. तर मित्रांनो आता मी बाहेर जायचं आहे थोडं, पण सध्या नाही, नंतर जायचं आहे.
कशामुळेच माझ्या तोंडातून शब्द निघतात मला कळत नाही मित्रांनो. म्हणजे माझ्या तोंडातून शब्द काच निघला. हा काही नाही बेटा, कुठं नाही चाललो, घरीच आहे मी, तुझ्या जवळच आहे. हा आहे का, कपडे घाला चला. काही नाही, आता भूर जायचं, भूर कधी, उद्या, आज नाही. हो ना, डायपर घालून द्या म्हणते, जेणेकरून कुठं जात असेल तर मला घेऊन चल. पण मी कुठंच जात नाही, मी सध्या घरीच आहे. काय करणार, बाहेर काहीच नाही आपलं, घरातच सगळं. कळलं का? हां चला मित्रांनो, मी काय करतो तुम्हाला उद्या भेटल. उद्या म्हणजे थोडा बाकीचा शूट जो आहे तो उद्या घेईल, कारण की आता ऑलमोस्ट सगळा व्हिडिओ एका स्टेकमध्ये घेणं ते मलाही पटत नाही आहे. तर चला मी तुम्हाला नंतर भेटतो, ठीक आहे. तर माझी आजी बसलेली आहे इकडं. आजी नमस्कार करा. नमस्कार. बरं, तर आजीचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया. आजी, हा, तुम्हाला मुलगा हवा आहे की मुलगी हवी आहे? मला मुलगा. मुलगाच हवा आहे का? हा आता हा क्वेश्चन करणं चुकीचं आहे, कारण घरातल्या सगळ्यांना वाटतं की रामभाऊला मुलगाच व्हायला पाहिजे. हा कारण की आता ऑलमोस्ट त्यालाही मुलगी आहे, मलाही 2 मुली आहेत. ऑब्विसली सगळ्यांना वाटतं की मुलगाच व्हायला पाहिजे. पण आता देव जाणे काय होणार आहे. तर कारण की जे होईल एक तरी मुलगा पाहिजे आपल्या घरात. एक तरी मुलगा पाहिजे आपल्याला. ये बेटा, खाली ये, चल खाली ये चल. आणि चल ये लवकर ये, आई घालून दे तुला, आई घालून दे चल. खूप जोरजोरात रडती पोरगी, कायच करायचं, थांबा. तर हे आजी आमची अशी बसलेली आणि आजीला वाटतं की मुलगा व्हायला पाहिजे. पण काय माहिती काय होतंय तर आपण जास्त आता याविषयी चर्चा नाही करूया, कारण की मुलगा आणि मुलीमध्ये आपणही भेदभाव करत नाहीये. पण प्रत्येकाला कसं असतंय, आता नॉर्मली जर कधी एखादी फॅमिली असेल तर एक मुलगा एक मुलगी त्यांना सफिशियंट वाटते. तरी देखील मला 2 मुली आहेत, मला आनंद आहेत, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण राम बोला आता एक मुलगी आहे तर त्याच्या अपेक्षा आहेत की मुलगा व्हायला पाहिजे, आणि तसं मलाही वाटतंय मुलगा झालाच पाहिजे. आणि होईल कदाचित, किंवा नाही झाला तर मुलगी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, तर असा तर असा एकंदरीत विषय आहे. पण आजीबाईचं आमचं लयच चालू आहे, कलकल चालू आहे, देवाला दिवे लावणं चालू आहे. माझी इच्छा पूर्ण होते मग. आजी म्हणते माझी इच्छा पूर्ण होते. असंच झालं असतं तर 3 वेळेस जेव्हा तुम्ही प्रार्थना केली तेव्हाच मुली नसतं झाले, मुलंच झाले असते. हो की नाही मित्रांनो, सांगा बरं. आपल्या हातचं नाही ते. असं नसतं आजी. आम्हाला मुलगा झाला की माझी इच्छा पूर्ण झाली. हां, संपलं मग काय. बघा असा विषय आहे आमच्या आजीबाईचा. आणि ही शर्ट सांगा कसं दिसतंय, तर चांगलं दिसतंय का सांगा. शर्ट हे नवीन एक शर्ट आणलंय बाबा पुण्यावरून. नकोच म्हणतो मग. नाही ना आजी, काय तुम्ही चुकीच्या माणसाकडून अपेक्षा ठेवताय. कसं चालेल, नाही तर काय. एक मुलगा होते मी शपथ आहे. देवाच्या कृपेने राम बोला मुलगा व्हायला पाहिजे, म्हणजे मी सुटून जाईन याच्यातून. आणि मग आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं. तर काही नाही आजी, तुम्ही रिकामा आजी ताण घेऊ नका, उगं असं मागं लागल्यासारखं करू नका आम्हाला, कळलं का? हां, आपलं जसं चालतंय तसं व्यवस्थित चालू द्या. मला तरी असं वाटतंय मित्रांनो. बाकी तुमचं म्हणणं काय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. आता येणार होती आज आमची, पण स्वराज जी आहे त्याची तब्येत खराब झाली, त्याला ताप आली म्हणे, म्हणून आता काय आज येणार नाही आहे. पण बघू आता काय विषय आहे काय नाही. तर हां, तसं तर आता रोहिणीला पूर्ण बेड रेस्ट देतोय सध्या. बाकी सगळे काम आता कोमल आणि आई करतीये. काही ताई म्हटल्यात की रोहिणीला आधीच तुम्ही आराम द्यायला पाहिजे होता असं तसं. पण कसं असतं ना, ते थोडंफार काम करायची सवय असते. किंवा मग रोहिणीला तुम्हाला सांगतोय वरती जाऊन कपडे वाळू घालायला खूप आवडतात. ती गच्चीवरच कपडे धुवायची वाळू. बघा या आजी कसं उलट्या बोंबाय चोराच्या. कशा चोराच्या उलट्या बोंबाय. बस आता बस झालं तुमचं. अवघडच आहे मित्रांनो, काय बोलावं काय नाही तुम्ही सांगा. आता हे असंच सोंगे. बाकी आज जालन्यातले एवढे सगळे व्हिडिओज आहे, म्हणजे मला एवढं स्ट्रेस आलेला आहे. 12 ते 15 व्हिडिओ आहेत जालन्यातले. आता कसे करावं तुम्ही सांगा मित्रांनो, कारण की पुण्याला जाऊन 2-3 दिवस झाले. तर 2-3 दिवसात जेवढेही पेंडिंग पडलेले तेवढे सगळे मला आज करायचे. अवघड काम आहे. कोमल वरती गेली का? कोमल जराही व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही, कारण की तिच्या मागे नुसतं कामच चालू आहे. कदाचित खूप दिवसानंतर एवढे सगळे कामं चालू आहे, म्हणून ठीक आहे राहू द्या. तुम्ही नका अपेक्षा ठेवू की कोमल तुम्हाला जास्त वेळ दिसेल व्हिडिओ. सासूबाई मदत करते तरी. हां, तो मामा आलेला, मामा नाना जायचंय, घेऊन जाऊ किला कोमल, घेऊन जाऊ. करडंती
तुम्ही सांगा रडेल का? बाप अशा रडून का पडती? हे बघा डायपर घालून आली वरतून. बाप तले भारी आहे. मग वा डायपर घालून आली तू. कडे जायचं मामाकडे जायचं. हा मामाने गाडी आणली आपली. तर असा विषय चालू आहे आणि त्यातल्या त्यात आता आमचं क्लाउड किचन जे आहे आम्ही काही दिवस बंद ठेवणार आहोत जेणेकरून ऑर्डरमुळे परेशान झाले पाहिजे. कुकर आहे कुकर. कुकर आहे बेटा काही नाही. जायचं तर चप्पल घाल जाय. चप्पल घाल जाय. मामाला आणतो जाय. तर तिला कुठं जायचं म्हटलं ना तर हे कदर येतो. आणि राहिला प्रश्न मित्रांनो याचा रोहिणीला ॲडमिट करायचा. तर रोहिणी आता घरी आलेलीच आहे. तर 15 दिवसांनी बोलवलेलं आहे. बघूया काय अपडेट आहे काय नाही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे. आणि तुम्ही जर की चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. बाकी व्हिडिओज तर तुमच्यासाठी दररोज मी अपलोड करतोयच आणि तुम्ही बघतच आहात. कालचा व्हिडिओ खूप मोठा झाला हदपेक्षा जास्त मोठा झाला. पण काय करणार ओके नाही. तेवढा व्हिडिओ जर काही असेल तर अपलोड करून टाकला मी. आणि बघू काय अपडेट आहे काय नाही. हे शिट्टीच्या आवाजाला इथं का होती की कुकर शिट्टी झाली की रडती पोरगी. मला समजतच नाही का आता अवघड आहे तिचं. आता बाहेर जायचंच आहे म्हटलं चला थोडं तुमच्यासोबत चर्चा करूया डिस्कशन करूया ओके नाही. असा विषय आहे. चला मी तुम्हाला काय करतो थोड्या वेळानंतर परत भेटतो ठीक आहे. तर चला मित्रांनो आता मी व्हिडिओचा एंड करतोय कारण की ऑलमोस्ट व्हिडिओ मोठा होत जातोय आणि दररोज एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही बघणार नाही आहात. त्यामुळे आता व्हिडिओचा एंड करतोय. बाकी घरात तर सगळ्यांना मुलगाच पाहिजे पण बघू काय होतंय काय नाही. तर मुलगा होईल का मुलगी होईल. तुला काय पाहिजे दीदी पाहिजे का भैया पाहिजे कोण पाहिजे. तिला भैया म्हणता येत नाही ती दीदीच म्हणणार आहे आणि ते पण म्हणू शकत नाही कारण की झोप आलेली आहे. ओके झोपली आता आडवी झाली. आडवं व्हायला काहीच लागत नाही मित्रांनो. मांडीवर झोप आली की लगेच आडवी व्हायचं. हां तर आता इथं झोपण आता चला मी आता जातोय. बाकी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत मी भेटल. तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बाकी व्हिडिओ तर आपले डेली येतच राहतील. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही ते करत नाही आज मला हल्ली रिसेंटली दिसून येत आहे. बघू काय होतंय काय नाही. तर जसं डिलिव्हरी होईल तसं ओमदादा तुमच्यासोबत कनेक्ट होईल आणि लगेच तुम्हाला सगळं काही इन्फॉर्मेशन देईल. आता त्या पिऊला झोपायचं त्यामुळे तिला दूध वगैरे पिऊन एकदम ओके काम करणार आहे. आता जवळपास किती 12 वाजले का रे 12:30 व्हायला लागलेत आणि मला निघायचं आहे आता. कारण की जालन्यात जसं तुम्हाला सांगितलं 12-15 व्हिडिओ आहेत आणि ते आज कंप्लीट करायचे रात्री 7 वाजेपर्यंत. त्यामुळे आज पूर्ण दिवस जो आहे तो प्रॉपर कामातच जाणार आहे. आणि मी हा जो कॅमेरा घेतलेला आहे कोणता कॅमेरा म्हणतो त्याला पॉकेट 4 ऑस्मो पॉकेट 4 DJIचा तर त्यामध्येच आज सगळे व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करणार आहे. कारण की क्लॅरिटी वगैरे छान येते मला आवडती आहे आणि अजून जास्त मजा देखील येते व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर बघू काय होतंय काय नाही. चला आता जातो. आणि फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा. यूट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जे आहे ते फेसबुकला पण येत आहे आता आणि फेसबुकला पण मी दररोज अपलोड करतो आहे. चला काळजी घ्या स्वतःची. आणि तुम्ही काही अजून क्वेश्चन असतील तर मला विचारा त्याची मी नक्कीच उत्तर देईन. बाकी सगळ्यांना प्रे करा सगळं काही ओके व्हायला पाहिजे. दिवस जवळजवळ येत आहे आणि तुम्हालाही अजून उत्सुकता लागते आहे काय होईल काय होईल काय होईल. तर जसं काही होईल तसं मी नक्कीच शेअर करेन. चला काळजी घ्या.